संध्याकाळी ही 3 कामे केल्याने घरात गरिबी येते, लक्ष्मी निघून जाते. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की संध्याकाळी कोणती 3 कामे आहेत जी आपण चुकूनही करू नयेत. जर ही काम केले तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये गरिबी व दरिद्रता निर्माण होते. मित्रांनो, भारतीय धर्मानुसार प्रत्येक काम करण्याचं एक योग्य वेळ असते आणि त्यावेळी जर ते काम केले नाही तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला मिळतात. ते काम यशस्वी होतात, त्या कामामुळे पैसे, धन, संपत्ती मिळते. मात्र या उलट जर आपण एखादं काम चुकीच्या वेळी केलं तर त्यामुळं मात्र घरामध्ये सतत अशांती निर्माण होते. घरातील सदस्य एकमेकांशी भांडतात, त्याच्यामध्ये वाद होतो, धनसंपत्ती जवळ राहत नाही आणि परिणाम माता लक्ष्मी त्या घरामध्ये कधीच येत नाही. मित्रांनो, अशी कोणती 3 कामे आहेत हे आपण पाहूया. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे प्रत्येक घरातील स्त्रियाने सायंकाळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर माता तुळशीला दिवा लावायला हवा. माता तुळशीला आपण दिवा लावला आहे, मात्र बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं की हा दिवा लावताना तुळशीला स्पर्श केला जातो. ही अतिशय चुकीची पद्धत आहे. सूर्य मावळल्यानंतर तुळशीला किंवा तुळशीच्या पानाला चुकूनही स्पर्श करू नये. तुळशीची पानं तोडणं हे धर्मानुसार निषिद्ध मानलं जात आहे. सायंकाळी आपण चुकूनही तुळशीचे पानं तोडू नयेत. बरेच जण तुळशीला दिवा लावतात, तुळशीला पाणीसुद्धा घालतात. ही सुद्धा एक अतिशय चुकीची पद्धत आहे. लक्षात ठेवा की तुळशीला विष्णुप्रिया म्हणून ओळखलं जातं, म्हणजे तुळस ही विष्णूची अतिशय प्रिय असते आणि म्हणून जर आपण सायंकाळी तुळशीला दिवा लावला आणि हे 2-3 नियम जर आपण पाळले तर माता तुळशी प्रसन्न होते आणि त्यामुळं आपसात भगवान विष्णूसुद्धा प्रसन्न होतात आणि ज्या घरी भगवान विष्णू प्रसन्न असतात त्या घरामध्ये वास करतात माता लक्ष्मीला कधीही आवडेल आणि म्हणून तुळशीबाबतचे नियम काटेकोरीने पाळा. दुसरी गोष्ट, बऱ्याच शास्त्रामध्ये दार, अंगण आणि घर झाडतात, त्याची साफसफाई करतात. लक्षात ठेवा, जर आपण संध्याकाळी दार, अंगण किंवा घर झाडत लोटलं तर त्यामुळं आपल्या घरातील पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच सकारात्मक ऊर्जा घराबाहेर पडते. झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि म्हणून त्यावेळी माता लक्ष्मी आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे, ते आपल्या घरामध्ये येणार आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मीच्या पृथ्वीवर येण्याची वेळ मानली जाते. सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मी प्रत्यक्ष घरामध्ये प्रवेश करायचा प्रयत्न करत असते आणि त्यावेळी जर आपण झाडलोट करत असो तर त्यामुळं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही, ती आपल्यावर रुष्ट होते. जर आपल्याला झाडलोट करायची असेल तर आपण सायंकाळ होण्यापूर्वी करू शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट, बरेच लोक घरातील सदस्यावर आरडाओरडा करतात, कारण एकमेकांशी रागवतात, भांडण चालू असतं, वाद चालू असतो. मित्रांनो, सायंकाळच्या वेळी जर ही माता लक्ष्मी घरात येणार आहे त्यावेळी आपण घरामध्ये आनंदाचं वातावरण ठेवायचा प्रयत्न करा. रागू नका, ओरडू नका, वादविवाद करू नका आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची म्हणजे घरातील स्त्रियांवर कधीही आपला राग काढू नका, ओरडू नका, खेकसू नका. घरातील स्त्रिया या प्रत्येक माता लक्ष्मीचं स्वरूप आहेत आणि त्या घरातील स्त्रिया ह्या सदैव दुःखी असतील, त्यांना सतत बोलणं ऐकावं लागतं, त्याच्यावरती लोक फार हे करतात. त्या स्त्रिया कधीही आनंद राहत नाही आणि ज्या घरातील स्त्रिया आनंदी नसतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही राहत नाही. आपलं घर शांत असलं पाहिजे, आपल्या घरामध्ये हसणं खेळतं वातावरण असलं पाहिजे, याची काळजी नक्की घ्या. जर आपण या गोष्टी पाळल्या तर या 3 गोष्टी आपण पालन केलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होईल, त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करतील आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी असते त्या ठिकाणी सुख, समृद्धी, धन, संपत्ती, ऐश्वर्य सर्व गोष्टी आपोआप येतात. त्या घरातील लोक हे सुखमय आनंद जगतात.